नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर माहित नाही आणि तो तुम्हाला ऑनलाइन काढता नाही, तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा कसा काढू शकता। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि तुम्हाला मी काढून दाखवणार आहे। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलवर RCMS mahafood.government.in एवढं टाईप करायचं आहे। एवढं टाईप केल्यावर तुम्हाला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर पहिल्या नंबरची अन्न व नागरिक पुरवठा नावाची लिंक येणार आहे। त्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे। लिंकला मित्रांनो तुम्हाला ओपन केल्यावर तुम्ही डायरेक्ट नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम या पोर्टलला येऊन जाणार आहे। इथे तुम्हाला साइन इन मध्ये पब्लिक लॉग इन करायचं आहे। इथे तुम्हाला न्यू यूजर साइन अप हिअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही नवीन लॉग इन जर केलं असेल तर, नाही तर तुम्ही रजिस्टर नावावर करू शकता। इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड, सेकंड आय हॅव अ राशन कार्ड आणि थर्ड आहे मित्रांनो थर्ड ऑप्शन आहे मित्रांनो आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड। हे तुम्हाला थर्ड नंबरचा ऑप्शन इथे निवडायचं आहे मित्रांनो। इथे तुम्हाला थर्ड नंबरचा ऑप्शन निवडल्यावर तुमच्याकडे एक फॉर्म येणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे। म्हणजे की तुमची लोकल लँग्वेज मराठी, हिंदी वगैरे काही पण असेल तिथे तुम्हाला नाव टाकायचं आहे। मराठी असेल तर मराठी टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसं तुमचं फुल नेम आहे तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि माझी इच्छा अशी आहे मित्रांनो, तुम्ही जो ईमेल ॲड्रेस टाकणारा त्यातच थोडं इकडे तिकडे करून लॉग इन ID सुद्धा टाकून घेऊ शकता। आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला एकदम परफेक्ट भरायचा आहे, कुठेही चुकवायचा नाही आहे। इथे तुम्हाला स्पष्टपणे तशी माहिती सांगितली आहे, तशी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला चेक अवायलिटीवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एंटर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डवर क्लिक करून इथे एक कॅप्चा टाकायचा आहे। इथे कॅप्चा टाकल्यावर तुम्हाला गेट OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट OTP या बटनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर स्क्रीनवर एक पॉपअप येणार आहे, तो तुम्हाला नो नाव करायचा आहे। इथे मित्रांनो तुमचा राशन कार्ड नंबर आला आहे, पण तो तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर तुम्ही तुमची मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट ऑन करून घ्या, ऑफ असणार तर, किंवा तुम्ही लॅपटॉपची साईज थोडी कमी करा, मोठी असेल तर। तुम्हाला तुमच्या वर लाल अक्षरात तुमचा पहिले डिस्ट्रिक्ट आणि मग विलेजचं नाव आणि त्यानंतर तुमचा राशन कार्ड नंबर दिसून जाणार आहे। आपल्या स्क्रीनवर मी दाखवलाच आहे, तुम्ही तसं करत राहायचं आहे। आपला व्हिडिओ इथेच एंड करूया, तर भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद, जय हिंद मित्रांनो। तुम्हाला